2 ओवर 15 रन। 2 बॉल 19।
3 ओवर 19 रन। 4 ओवर 24 रन।
हेलो। 1 to go, 39 रन्स। सुंदर गोलंदाजी आणि ओव्हरची समाप्ती झाली आहे। 39 झालाय आणि 40 रनांचा टार्गेट आहे। एनसीआर वॉरियर्सला 40 धावांचं लक्ष्य पार करायचंय। आजचा दुसरा दिवस। वेलकम टू VCL 2021। या VCL नगरीमध्ये आलेल्या तमाम मायबाप क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। नक्कीच माझ्याबरोबर गुणलेखक नवीन आहेत आशिष। सकाळ 2 दिवस माझ्याबरोबर गुणलेखक होते, तसेच याच विभागातले गुणलेखक। साऱ्यांच्या आवडीचा खेळ झालाय क्रिकेट आणि चालू असणारा सामना एनसीआर वॉरियर्स विरुद्ध गौरी वॉरियर्स। तर गौरी वॉरियर्स संघाने 39 धावा केल्या, 40 धावांचं लक्ष्य ठेवलंय। नक्कीच 2, 3, 4 दिवस क्रिकेटचा महासंग्राम चालू आहे। क्रिकेटचा महाथरार चालू आहे। या शिवसृष्टीच्या मैदानात आलेल्या तमाम मायबाप क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत। आणि कुमार सतदिवे याचं मोलाचं सहकार्य, VCL कमिटी, प्रत्येकाचा मोलाचा वाटा। तिरुमल्ला तिरुपती मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी यांचं मोलाचं सहकार्य लाभलंय। श्री साई स्पोर्ट्स, प्रत्येकाचं मोलाचं योगदान आहे। वत्सलाताई नगरच्या छोट्यांपासून मोठा साऱ्यांचा आवडीचा खेळ झालाय क्रिकेट। क्रिकेट हा आपल्या मुंबईकरांचा आयुष्यातला एक भाग झालाय। नक्कीच आपले भारतरत्न सचिन तेंडुलकर सर कोरोना पॉझिटिव्ह झाले, परंतु क्रिकेट कधीच वयाचं बंधन नसतं, हा खेळ आहे। नक्कीच कोरोनाच्या महाभयंकर काळामध्ये VCL होत आहे। वत्सलाताई नगरचा अभिमान 4 वर्ष स्वाभिमानाची, 4 वर्षे कर्तृत्वाची, प्रत्येकाच्या मनामनामधली 4 वर्ष। कारण क्रिकेट दिवाने आहोत वत्सलाताई नगरकर। नक्कीच प्रत्येकाच्या अभिमानाची 4 वर्ष आहेत, स्वाभिमानाची। VCL मध्ये आलेल्या तमाम मायबाप क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। नक्कीच कालचा दिवसही सुरुवात नेक्स्ट लेवल संघाने इतिहास रचला, तोच आजचा दिवसही नेक्स्ट लेवल संघानेच शुभारंभ केला। पाहूया आजच्या दिवसाची अंतिम क्षणाकडे वाटचाल करतोय। आजच्या दिवसाचा शेवट कोणत्या संघाकडून गोड होतो पाहूया। सामन्याला सुरुवात करायची आहे लवकरात लवकर, वेळेचं बंधन आहे। नक्कीच फलंदाजीसाठी या पुढील सामने खेळवायचे। मुंबई धावते, परंतु आपलं वत्सलाताई नगरही डिजिटल होत आहे। नक्कीच YouTube लाईव्हच्या माध्यमातून आपले हे खेळाडू 192 आखाती देशामध्ये दिसले जात आहेत। नक्कीच NST लाईव्हच्या माध्यमातून, नक्कीच NST लाईव्ह आपले हे खेळाडू, कोणी आपला मित्र आहे तर कोणी आपला शेजारी आहे, कोण आपला बिल्डिंग मधला आहे तर कोण आपला जुन्या काळातला मित्र आहे। कोणीतरी खेळतोय, आपण स्वाभिमानाने सांगायचं आपण कुर्ला नगरीतले आहोत। नक्कीच टेनिस क्रिकेट म्हटलं की क्रिकेट दिवाने आपण कुर्लाकर। नक्कीच लाल मातीला सलाम करूया, सामन्याकडे वळूया। लवकर चालू करायचा आहे सामना, 40 धावांचं लक्ष्य आहे। गुड्डू आणि राजू फलंदाजीसाठी आलेत। गोलंदाजीचं अस्त्र कोणाच्या हाती सोपवलं जातंय पाहूया। गोलंदाज
पॉवर प्लेचं षटक म्हटलं की हाणामारीचं षटक. दोन्ही संघाने अतिरिक्त खेळाडू पाठवायचा आहे स्कोरर जवळ. गोलंदाजीची धुरा दिली जाते. जावेद, चला नौखा गोलंदाज. सारांना गौरी वॉरियर्स म्हटला की एक चांगला संघ, प्रत्येकाला संधी दिली जाते. संघ मालक सुंदर आहे. स्लो वन डिलिव्हरी, वाईट, अतिरिक्त धाव. संघाची धावसंख्या होते 2 धावा. सुंदर गोलंदाजी जावेद याची. उगवता सितारा आहे कुर्ला नगरीचा. देह एष्टीला साजेशी गोलंदाजी करतोय. राईट आर्म, पुन्हा एकदा स्लो वन डिलिव्हरी. एक धावेवर संतुष्ट राहावं लागेल आणि संघाची धावसंख्या होते 3 धावा. दोन चेंडू 3 धावा. नवीन फलंदाज राजू, लेफ्ट हँड बॅट्समन. क्षेत्ररक्षण सजवलं जातंय. फुल टॉस चेंडू आणि या ठिकाणी सुंदर झेल घेतला गेला. सुंदर झेल. त्यांचंही क्रिकेटमध्ये बरेच वर्ष त्यांनी क्रिकेटचे धडे गिरवले कुर्ला नगरीत. असे गौरी वॉरियर्सचे तेच संघनायक आहेत. नक्कीच चांगली झेल घेतली. नवीन फलंदाज येतोय ज्याच्या नावाचा दबदबा महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये आजही आहे. तोच मुख्तार कुरेशी फलंदाजीला येतोय, तर त्याच्या साथीला गुड्डू. परंतु सुंदर झेल घेतली. जावेद चांगली गोलंदाजी करतोय. पॉवर प्लेचं षटक हाताळतोय. स्लो वन डिलिव्हरी करतोय. बघा, टॅलेंट म्हणजे क्रिकेट. सुंदर गोलंदाजी करतोय. स्लो वन डिलिव्हरी केली. त्याला माहित आहे पॉवर प्लेचं षटक आहे. फलंदाज तर गोलंदाजांवर तुटून पडणार, परंतु शांतपणे गोलंदाजी करतोय. चेंडू सीमा रेषा पार आणि 4 धावेने संघाची वाढती धावसंख्या. 7 धावा झाल्यात. 7 रन्स. 1 टू गो. 5 चेंडू झालेत. चांगली गोलंदाजी केली. पॉवर प्लेचं षटक हाताळतोय. 5 चेंडूत 7 धावा झाल्यात. सुंदर झेलही घेतला. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू.
किती धावा? एक 8 धावा झाल्या. चांगलं षटक हाताळलं पॉवर प्लेचं. आपल्या हातात चेंडू दिला आणि त्याने साध्य केलं. पॉवर प्लेचं सुंदर षटक टाकलं आणि केवळ 8 धावा दिल्या. नक्कीच गौरी वॉरियर्स म्हणजे युवा खेळाडूंना संधी मिळते असा संघ आहे. संघ मालकही सुंदर आहेत. नवीन गोलंदाज कोणाच्या हाती चेंडू सोपवला जातोय? पॉवर प्ले. नवीन गोलंदाज शाहरुख. आजचा दुसरा दिवस 2, 3, 4 दिवस क्रिकेटचा महासंग्राम सुरू आहे. सुंदर गोलंदाजी शाहरुख याची. अचूक टप्प्याचा मारा. नक्कीच चांगली गोलंदाजी करतोय शाहरुख आपल्या संघासाठी. अचूक टप्प्याचा मारा. लाईन आणि लेंथनी गोलंदाजी करतोय मुख्तार कुरेशी सारख्या फलंदाजाला. रिव्हर्स अस्त्र वापरलं होतं परंतु एकच धाव आणि संघाची धावसंख्या होते 9 धावा. 9 रन्स. आजचा दुसरा दिवस आहे. उद्या रविवार शेवटचा दिवस असेल 4 तारीख. VCL चषकावर कोणता संघ नाव कोरणार तुम्हा आम्हा साऱ्यांना उत्सुकता लागली. ती उद्या अंतिम क्षणाकडे आपण वाटचाल करणार आहोत. आलेल्या तमाम मायबाप क्रीडा रसिकांचं या VCL नगरीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा उंच असा मारलेला फटका परंतु पंचांनी केवळ एक धाव आणि धावांचा डोंगर वाढतोय. 10 धावा झाल्यात. 10 आकड्याचं महत्व सांगतो. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांच्या जर्सीचा नंबर आहे 10. तोच आकडा झालाय 10. वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव जमा होते. 11 धावा झाल्यात. 11 रन्स. 3 चेंडू. 11 रन्स. 11 धावा झाल्यात. 3 चेंडू. पुन्हा एकदा दाखवून दिलं मुख्तार कुरेशी नावाचा झंझावात आणि षटकाराने स्वागत केलं शाहरुख याचं. का माझ्या नावाचा दबदबा अजूनही कुर्ला नगरीत तसाच आहे.
पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेनं भिरकावलेला चेंडू आणि चेंडू सीमा रेषा पार. षटकाराने स्वागत होते शाहरुख याचं आणि धावा वाढतायत. 23 रन्स झालेत. 23 रन झाले. 40 धावांचा टार्गेट लक्ष पूर्ण करायचंय. पुन्हा एकदा पूर्ण प्रयत्न केला परंतु एकच धाव. ओव्हरची समाप्ती होते. धावा झाल्यात 24. नक्कीच प्रयत्न करत राहा, यश नक्कीच येईल. हा क्रिकेटचा खेळ आहे, जिद्दीचा खेळ आहे, हौसला है, बळाना पडता है. नक्कीच क्रिकेट वीरांना शुभेच्छा. क्रिकेट खेळाडूंनी ज्यांनी ज्यांनी यामध्ये सहभाग घेतला VCL मध्ये, तसेच 6 टीम मध्ये खेळणाऱ्या खेळाडूंनी सहभाग दर्शवला, 6 ओनरने सहभाग घेतला, त्याबद्दल VCL तर्फे VCL कमिटीच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नवीन गोलंदाज आसिफ. जादुई फिरकीचं दुसरं नाव आसिफ. ऑफ साइडच्या दिशेनं मारलेला चेंडू. नक्कीच स्वतःच आपल्या हातात चेंडू घेतलाय आणि नक्कीच फलंदाजांना नाचवणार. बरेच वर्ष क्रिकेटची सेवा करणारं नाव आमच्या कुर्ला नगरीतलं. 25 धावा झाल्यात. 25 रन्स. प्रत्येक धावा अपडेट होत आहेत. गुणलेखक आशिष यांच्या वतीनं माझ्या बरोबर गुणलेखन करतायत. स्कोरिंगची जबाबदारी NST लाईव्हच्या माध्यमातून हे खेळाडू पाहायला मिळतात. YouTube. पुन्हा एकदा स्लो वन डिलिव्हरी. एक धाव केवळ. सुंदर गोलंदाजी. स्लो वन डिलिव्हरी. आपल्या जादुई फिरकीवर फलंदाजांना नाचवतायत. 3 बॉल 26. जादुई फिरकीचं दुसरे नाव आसिफ भाई. सुंदर गोलंदाजी आणि उंच मारलेला, परंतु झेल थोडी सुटली. कॅचेस विथ मॅचेस विन म्हणतात बघा, त्यांना जीवदान दिलंय गुड्डू सारख्या फलंदाजाला. तोच घातक ठरू शकतो. सुंदर गोलंदाजी करतायत. 4 चेंडू 27 धावा. आणि मुख्तार यानं समाचार घेतला आणि चेंडूला सीमा रेषा पार धाडलं आणि धावा झाल्यात. 5 चेंडू 33. 1 to go.
35 धावा झाल्यात. एका धावेने संघाची वाढती धावसंख्या 36 धावा. केवळ 4 रनांची आवश्यकता आहे संघाला विजयासाठी. 4 बॉल 36 झालेत. 2 टू गो. चांगल्या चेंडूचा सन्मान करा, खराब चेंडूचा समाचार घ्या, हे क्रिकेटचं मूल मंत्र आहे. नक्कीच तेच आपणाला पाहायला मिळतंय मुख्तार याच्याकडून. तर नवीन फलंदाज देवेंद्र फलंदाजी करतोय. याच विभागातला खेळाडू आहे. शेवटचा चेंडू आणि देवेंद्र याला झेलबाद घेतलं. 37 धावा झाल्यात. केवळ 3 रनांची आवश्यकता आहे. कोणाच्या हाती चेंडू सोपवला जातोय? थर्टी सेवन 37 धावा झाल्यात. कोणाच्या हाती तर चेंडू सोपवला जातोय? नवीन फलंदाज आमिर पठाण. नवीन गोलंदाज सुधीर. तर नवीन फलंदाज आमिर पठाण. तर स्ट्राइक वर मुख्तार कुरेशी. सर जे सकाळच्या सत्रात गुणलेखक होते सुरेंद्र. पुन्हा एकदा वाईट अतिरिक्त धाव. संघाची धावसंख्या होते 38. 38 धावा. केवळ 2 रनांची आवश्यकता आहे. ऑफसाईडच्या दिशेनं मारलेला चेंडू आणि चेंडू सीमा रेषा पार आणि धावा आणि संघ विजयी होतोय.